उपोषण करताय, मला माहिती मला किती त्रास होतोय, पण तरी मी विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी अजून उभा आहे, कारण माझ्या थोडा स्टॅमिना बाकी आहे म्हणून। आयोगानं फक्त गुलीगत धोका दिला आम्हाला, गुलीगत। सूरज चव्हाण सारखा काय म्हणणं होतं ॲग्रीचा विषय आहे, तर काही राज्यसभेमध्ये ॲड करण्यासंदर्भात नाही। राज्यसभेच्या 1500 जागा वाढची मागणी होती, ती पण ह्याच्यात कुठंच नाही। कंबाईनची ॲड फेब्रुवारीपासून रखडली, तिचं पण काहीच नाही। म्हणजे फक्त सावळा गोंधळ आणि सरकार जिम्मेदार आहे या परिस्थितीला। विद्यार्थी काय मागं हटायला तयार नाही, की विद्यार्थी मागं हटायला तयार नाही आहेत। आपण जर बघितलं तर तुम्ही ठाम आहे आंदोलनावर? हे बघा, आंदोलन जे सुरू आहे इथे स्वतः दादा बसलेले आहेत, रोहित दादा इतक्या वेळापासून, आणि लेशराम आणि बाकी मुलं आहेत, बेशुद्ध पडत आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने असंवेदनशील ॲप्रोच सोडायला पाहिजे। आपल्याला जर आठवत असेल तर याच्या आधी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच्या सरकारने इथेच आंदोलन झालं होतं आणि लगेच नोटिफिकेशन काढलेलं होतं। त्यामुळे नोटिफिकेशन काढायला पाहिजे, केवळ एक मेसेज पाठवून आता आम्ही तारीख एक्सटेंड केली परीक्षेची असं म्हणून चालणार नाही। तर 15,000 जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे कंबाईन परीक्षेचा, 280 जागा आहेत त्या कृषीच्या आहेत, या सगळ्या जागांच्या संदर्भात माहिती देऊन स्पष्ट नोटिफिकेशन काढलं पाहिजे असं मला वाटते। सरकारने दिशाभूल केली का? बघा, ट्विटबद्दल स्पष्टपणे लिहिलेलं नाही की पुढे किती महिने ती पुढे नेलेली आहे। आता 3-4 महिने पुढे नेलं तर विद्यार्थ्यांना योग्य ठरणार नाही, त्यामुळे एक कालावधी त्याच्यामध्ये सांगावा, कृषी सेवेबद्दल काय करतात हे सांगावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं कंबाईन परीक्षेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की ते परीक्षा कधी घेणार आहे। एप्रिलमध्ये सहसा त्या परीक्षा होतात, पण मग आत्तापर्यंत त्या झालेल्या नाही, मग घेणार म्हणजे कधी घेणार हे एक सांगावं। दुसरी गोष्ट काय, दुसऱ्या बाजूला तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरतीचा झपाटा लावलाय काही जवळच्या लोकांचा लाड पुरवण्यासाठी, आणि इथं तुम्हाला कंबाईन परीक्षा काढता येत नाही, तर ह्या गोष्टी कुठंतरी आक्षेप घेण्यासाठी आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल पुढाकार घेण्याची जरूरत आहे। मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा। आंदोलन 3 मागण्या मुख्य आहेत की ही जी आता परीक्षा पुढे गेलेली राज्यसभेची, यामध्ये कृषीच्या जागांचा समावेश होणार का हे स्पष्ट केलं पाहिजे। पवार आणि ॲडव्होकेट वसीम सरोदे सुद्धा या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। तर अनेक या सगळ्या संदर्भात परीक्षेच्या भावना सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या आहेत। परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी अत्यंत जोशात आहेत, पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंबाईनची जाहिरात आली पाहिजे 15,000 जागांची। जरी एक्झाम पुढे गेली तरी सुद्धा विद्यार्थी शांत बसणार नाहीयेत, कारण जोपर्यंत जागा वाढ होणार नाही तोपर्यंत बसायचं की नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ट्विट पाहतोय, एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती, विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा अत्यंत आभारी आहे, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। खरं तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करत या संदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा असं सांगितलेलं होतं, आणि त्यानंतरच आयोगाची एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, आणि त्याच नंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातलं ट्विट केलंय। सध्या आंदोलन स्थळाची आपण ही दृश्य पाहतोय, गेल्या 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, आणि यामध्ये अनेक परीक्षार्थींना भोवळ सुद्धा आलेली आहे। त्यांनी अन्नाचा त्याग केलेला आहे, तसंच आम्ही पाणी सुद्धा आता सोडू अशी भूमिका या परीक्षार्थींनी धारण केली आहे। जोपर्यंत आमचे सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, असं सुद्धा परीक्षार्थींनी सांगितलंय। मात्र यामध्येच काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी चक्कर आलेली आहे, भोवळ आलेली आहे। त्याला बोलता येणार, मी बोलतोय 1500 जागा मिळाल्या पाहिजेत, शेवटची संधी आहे। नाही मिळाल्या तर पुढच्या वर्षापासून आम्ही कसं नवीन 10 वर्ष घातलेत, पुन्हा नाही नव्या सिलेबसनुसार तयारी करू शकत।